करायला सोपा आणि चवीला उत्तम असा नाश्त्याचा एक प्रकार म्हणजे पोहे, जो पटकन होतो आणि सगळ्यांनाच आवडतो जवळजवळ. तर हे पोहे मी छान असे भिजवून घेतलेले आहेत. पण कधी-कधी आपण जेव्हा पोहे करतो, तर ते थोडा वेळ राहिले तर वातड होतात. जर तुम्ही मी या केलेल्या पद्धतीने केले, तर तुमचे पोहे 5-6 तास राहिले तरी पण अजिबात वातड होणार नाहीत. त्याच्यासाठी मी कढईत तेल गरम करून घेतले. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं. जेव्हा-केव्हा आपण कुठल्याही पदार्थाला फोडणी देतो, तेव्हा ती फोडणीसुद्धा अशी खमंग बसली पाहिजे, म्हणजे त्या पदार्थाची चव आणखी वाढते. त्याच्यात हिंग आणि मोहरी घालून घेतली आणि शेंगदाणे फार महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याने पण आपल्या पोह्याची जी लज्जत आहे ती वाढते. शेंगदाणा नरम असेल आपल्या दाताखाली आला तर पोहे खायची मजा येत नाही. त्याच्यामुळे शेंगदाणे खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यात थोडासा मी बटाटा टाकलेला आहे आणि कांदा पण आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंतच कांदा परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातला जो गोडवा आहे तो टिकून राहतो आणि पोह्याची चव वाढत असते. आणि हे जे भिजवलेले पोहे होते त्याला मी अर्ध लिंबू लावलेला आहे आणि मीठ हे अगोदरच मी याला लावून घेतलेलं आहे. तुम्हाला साखर लागत असेल तर तुम्ही त्याच्यात साखरही घालू शकता. तोपर्यंत मी बटाटा नरम व्हावा म्हणून झाकून ठेवलं होतं. हे पदार्थ कांदा आणि शेंगदाणे वगैरे ते छान मऊ झाले. त्यावर मी थोडंसं मीठ टाकून घेतलं, जेणेकरून जो मसाला म्हणजे कांदा शेंगदाणे वगैरे आहेत त्याला ते मीठ छान लागलं गेलं पाहिजे. आणि हीच ती ट्रिक आहे जी पोहे वातड होऊ नये त्याच्यासाठी जी मी वापरलेली आहे. ते म्हणजे जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा त्याच्यात 1-2 चमचे पाणी घालायचं आहे. म्हणजे पाण्याने काय होतं, जो पोह्यांचा ओलावा कमी होतो तो पाण्यामुळे. जर पोहे आपले कोरडे झालेले असतील तर ते पोहे परत ओलसर होतात आणि छान आपण 5-6 तास जरी ठेवले तरी ते तसेच नरम राहतात. आणि परतल्यामुळे त्याच्यातला जो ओलावा निघून जातो, तो ते पाणी टाकल्याने त्याच्यात तो टिकून राहतो. म्हणून ही मी ट्रिक वापरलेली आहे. आणि नंतर छान असं ती मी झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे त्याची एक दणदणीत वाफ पण त्या पोह्याला लागली गेली पाहिजे. त्याच्यामुळे पण आपले जे पोहे आहेत ते 5 ते 6 तास तरी छान असे नरम राहतात. तर तुम्ही पण नक्कीच या पद्धतीने पोहे करून बघा. आणि जर तुम्हाला पोहे करायची पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तयार आहेत आपले हे पोहे. त्याच्यावर तुम्ही ओला खोबऱ्याचा कीस किंवा बारीक शेव किंवा कांदा, डाळिंबाचे दाणे याच्यापैकी कुठलंही एक जे काही घरात असेल ते वापरू शकता. आत्ता सध्या माझ्याकडे ते काहीच नव्हतं म्हणून मी असेच खाल्ले. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया आपण